आजचा व्हिडिओ अशा लोकांच्यासाठी आहे ज्यांना जर आपण व्यायाम सुरू करायला सांगितला तर पुढच्या महिन्यापासून करणारच आहे. आता जरा शेड्यूल बिझी आहे, ते रिलॅक्स झालं की करतोयच, अशी व्यायाम टाळण्यासाठी अनेक कारणं त्यांच्याकडे असतात. पण खरं म्हणजे व्यायाम म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग नव्हे, तर खऱ्या अर्थानं शरीराला जिवंत ठेवण्याची ती एक प्रक्रिया आहे. याच्यातून हृदय सुदृढ राहतं, फुफ्फुसं सक्षम होतात, हाडं बळकट होतात आणि स्नायूसुद्धा मजबूत होतात आणि मेंदूसुद्धा ॲक्टिव्ह होतो. एवढे सगळे फायदे असूनही जर तुम्ही व्यायाम सुरू करत नसाल तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी काही लक्षणं सांगणार आहे, काही गोष्टी सांगतोय, त्या जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्ही स्वतःच ठरवा की तुम्हाला निदान आता तरी व्यायाम सुरू करण्याची वेळ आली की नाही. पहिली गोष्ट ज्यावरून तुम्हाला तुमचा स्टॅमिना सहज लक्षात येईल. पूर्वी तुम्ही जेवढे जिने सहज चढू शकत होता तेवढेच जिने आत्ता चढल्यानंतर तुम्हाला दम लागतो, श्वास व्यवस्थित घेता येत नाही आणि बोलणं तर लांबच राहतं. हे जर तुमच्यामध्ये दिसत असेल तर तुमचा स्टॅमिना कमी व्हायला लागला आहे आणि आता तुम्हाला व्यायाम सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर कुठलंही कष्टाचं काम नसलं तरी सुद्धा तुम्हाला थकवा राहतो, कंटाळा येतो, फक्त पडून राहावंसं वाटतं, एखादं काम आज राहू दे उद्या करूयात असं वाटतं. असं कधीतरी वाटणं योग्य आहे, पण जर असं वारंवार वाटायला लागलं तर लक्षात ठेवा की आता तुम्हाला व्यायाम सुरू करायला पाहिजे. इतकंच नव्हे तर याचा थेट परिणाम तुम्हाला झोपेवरती सुद्धा दिसायला लागतो. झोप व्यवस्थित लागत नाही, सकाळी उठल्यावरती फ्रेश वाटत नाही, दिवसभर मरगळ आणि झोप आल्यासारखं वाटायला लागतं. तर अशा वेळेला झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळीची नव्हे तर व्यायामाची वेळ आली हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौथी गोष्ट दिसते ते म्हणजेच सकाळी उठल्यावरती शरीर आखडतं. बऱ्याच वेळेला दिवसभर पाठ, मान, गुडघा, पाय काही ना काहीतरी सारखं दुखत राहतं. असं जर लक्षण तुमच्यामध्ये सारखं दिसायला लागलं तर लक्षात ठेवा की आता व्यायाम सुरू करणं फक्त पर्याय नाही, तुम्हाला तो केलाच पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजेच व्यायाम नसला की बॉडी मेटाबॉलिझम जसं बिघडतं तशीच ब्रेन केमिस्ट्रीसुद्धा बिघडते आणि ह्याच्यामुळेच मग चिडचिड आणि नैराश्य जाणवायला लागतं. मोटिव्हेशनसुद्धा पूर्णपणे संपल्यासारखं वाटतं, उत्साह उरत नाही आणि कामाला दिवस पुरत नाही, अशी अवस्था होते. अशा वेळेला तुमच्या बंद पडलेल्या इंजिनला चावी देण्याचं काम व्यायामच करू शकतं. जर तुमच्यामध्ये बीपी, शुगर, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, स्त्रियांच्यामध्ये PCOD सारख्या तक्रारी असतील तर हे सगळेच आजार मुळातच व्यायाम न केल्यामुळं होत असतात आणि त्यामुळं आता व्यायाम करण्याची नव्हे तर फार पूर्वीच व्यायामाची वेळ येऊन गेले, तेव्हा आपण केला नाही. निदान आत्ता तरी जागे व्हा आणि व्यायामाला सुरुवात करा. तुमचं आयुष्य जर बसण्याभोवती फिरत असेल, घरामधला सोफा, ऑफिसची चेअर, कार, बेड, बाईक एवढंच नव्हे तर पार्टीला सुद्धा बसण्याची सवय असेल तर आता बसणं बस झालं, आता तुम्हाला व्यायामाला लागायला पाहिजे. लहान मुलांच्यामध्ये ऊर्जा खूप असते आणि त्यामुळं ते भरपूर खेळतात सुद्धा. त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या घरातल्या मोठ्यांनी सुद्धा आपल्यासोबत खेळायला पाहिजे, पण तुम्हाला मात्र त्यांच्यासोबत खेळणं नकोसं वाटतंय. हा मोबाईल घे पण शांत बस असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांचं लक्ष मोबाईलकडे डायव्हर्ट करण्याची नव्हे तर तुमचं लक्ष व्यायामाकडे वळवण्याची आता वेळ आले, हे लक्षात ठेवा. जेवलेलं पचत नाही, काही खावंसं वाटत नाही, चटपटीत जेवण असल्याशिवाय अन्न घशाखाली उतरत नाही, एखादी भाकरी खाऊन तुम्ही उठताय, असं जर तुमच्यामध्ये दिसत असेल तर तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम केल्यानंतर बघा की कशी सपाटून भूक लागते आणि तुमचं जेवण वाढतंय. मग तुम्ही म्हणाल की ह्याच्यातून कॅलरीज जास्त इनटेक होतील. होऊ देत, थोड्याफार कॅलरीज जरी एक्स्ट्रा आतमध्ये आपण घेतल्या तरी सुद्धा त्या बर्न करायचं काम व्यायाम नक्कीच करतं. इथं व्यायाम म्हणजे मी फक्त जिमच्याच व्यायामाबद्दल बोलत नाही. तुमच्यासाठी कुठला व्यायाम योग्य आहे, तुम्ही कुठला व्यायाम करायला पाहिजे, ह्याच्या कन्फ्युजनमध्ये न अडकता जिम, रनिंग, वॉकिंग, स्विमिंग, झुंबा, एरोबिक, योगा अशा कुठल्याही फॉर्मचा एक्झरसाइज पहिल्यांदा तुम्ही सुरू करा. 1 ते 2 महिने तो व्यायाम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो तुम्हाला सूट होतोय का, तुम्हाला आवडतोय का, आणि त्याच्यानंतर जर गरज वाटली तर मग तुम्ही व्यायामाचा फॉर्म बदलू शकताय. पण निदान सुरुवातीला काही ना काहीतरी सुरू करा. त्याचबरोबर परफेक्ट टाईमसाठी सुद्धा थांबू नका. म्हणजे शूज घेतल्यानंतर, क्लायमेट बदलल्यानंतर मी व्यायाम करेल असं सुद्धा करू नका. प्रत्येक टाईम हा व्यायामासाठी परफेक्ट टाईमच असतो, फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि वयाचा तर विचार करूच नका. प्रत्येक वय हे व्यायामाला योग्यच आहे. 20मध्ये व्यायाम केला तर तुम्ही भविष्यातले आजार टाळू शकताय, 40मध्ये केला तर स्वतःला ॲक्टिव्ह ठेवू शकताय आणि 60मध्ये केला तर स्वतःला इंडिपेंडंट ठेवू शकताय. व्यायाम कुठल्याही वयाचा शत्रू नाही, पण प्रत्येक वयाचा मित्र मात्र आहे आणि त्यामुळं अगदी आजपासून जर तुम्ही व्यायामाला वेळ दिला तर भविष्यात
आजारांना तुम्हाला वेळ द्यावा लागणार नाही. धन्यवाद.